सांगलीतल्या खानापूर गावावर माकडांचं साम्राज्य आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। गावात 15 ते 20 माकडांच्या टोळीनं चांगलाच उच्छाद मांडलाय। गेल्या 8 दिवसात 35 ते 40 जणांना माकडांनी चावा घेतल्यामुळे परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे। शहरातल्या बाजारपेठेत ही वानरसेना घुसली की बाजार बंद करण्याची वेळ इथल्या व्यापाऱ्यांवर येते। माकडांच्या उच्छादामुळे नागरिकांचं घराबाहेर पडणंही कठीण झालंय। मी सकाळी 6 वाजता दुकानावर गेलो होतो। दुकान लावत असताना मला सफरचंद लावायला लागलो, तो मागणे येऊन माझ्यावर आला, त्याने अटॅक केला। मी तिथं एकदम ओरडलो जोरात, तर तो येऊन मला गोळासलं, इथं मांडीला चावलं, त्याने माल इसकटलं माझं सगळं। माकडा धुमाकूळ गावात चावत असल्यामुळं 35 ते 40 जणांचा चावा घेऊन या गावात सर्व भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सदर बाजारपेठेवर एवढा मोठा परिणाम झालेला आहे की माणसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत माकड आलं म्हणून धावत आहेत। या माकडांना पकडण्यासाठी वनविभाग आणि ग्रामस्थ शर्थीचे प्रयत्न करतायत। 2 माकडांना पकडण्यात यशही आलंय, मात्र माकडांच्या या टोळीनं संपूर्ण गाव आणि वनविभागाला चांगलं जेरीस आणलंय। रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।